अतिशय सुंदर अशा प्रकारे बुवानी आपल्या वारीची सांगता केलेली आहे. ती वेळेमध्ये 2 तासामध्ये भारुडा सहित बुवानी वारी पूर्ण केली. कारण कुडाळ पोलिटिशियनची वारी म्हटल्यानंतर एक प्रतिष्ठेचा विषय आणि कमी वेळेमध्ये या वारीचं सादरीकरण असतं. आता ही 3री वारी, वेळ कमी दिलेला आहे, त्याच्यामध्ये भारुड घ्यायचं आहे, गजर घ्यायचं आहे. व आपल्या वारीमध्ये तसं काही जास्त काही बोलले नाही. मी जो काही सांगितलं आजीचा, त्याच्यावर त्यांनी आजी वारलेल्याचं जोक सांगले नाही. म्हणजे मी जिवंत तरी ठेवलं होतं, त्यांनी डायरेक्ट वारलेल्याचं सांगले. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, बुवानी आणि एक जोक सांगला. आखेचो मिक्सरला तो जोक्स म्हणाले विश्वास महत्वाचा. नवरा बायको दोघांना होती आणि तो बायको गेली काहीतरी माहेरात आणि एका फोन करायची, जानू खाई असते, जानू सांगा जो काय घरी येतो मिक्सरला. असं करता करता 2 वेळा, 3ऱ्या वेळा ती डायरेक्ट सरप्राईज देवच्या घराकडे गेली. घराकडे झील बसलेलो. जिला विचारलं पप्पा गय, झील सांगता मम्मी पप्पा खरी जातात का माहिती नाही, पण ज्या वेळेपासून मामाकडे गेलं तैसून मात्र पप्पा घरातून बाहेर पडताना पिशीत मिक्सर टाकतात आणि बाहेर पडतात. म्हणजे विश्वास महत्वाचा. हा असाच झाला. एकदा नवरा आणि बायको 2 जण होती आणि बिचारे का कामात जाणारी 2 जण ती. रविवारची सुट्टी, बायको पोनिलो आणि बायको नवऱ्या आपल्याला सांगल्या की अहो उद्या आपल्याला ना माझ्या मैत्रिणी जवळ जायचं आहे. यो खुश म्हणालो, हरकत नाही, जाऊयाच. दुसरो दिवस उजाडल्या बरोबर सकाळ झाली. 2 जण गाडीवर बसली. नवरो गाडी चालवता आणि ही पाठी बसली आणि गजाली करीत करीत व्यवस्थित मैत्रिणीच्या पोरग्यांका खाऊ वगैरे घेतल्याने आणि 2 जण मैत्रिणीच्या घराकडे गेली. इथपर्यंत सगळा व्यवस्थित चाललेला होता. गजाली सांगतात, एका मागोमाग बोलत, मैत्रिणी चांगलं पाहुणचार केलो, सगळा झाला. आणि ही जेव्हा 2 जण परत आपल्या घराकडे येऊन निघाली तशी ह्याची बायको ह्याच्याकडे बोलायची, बोल होय नाही नाही नाही. हो आपलं येताना आपलं एकटंच गाडी चालवत आहे आणि बायको विचारता कसा वाटला, मस्त वाटला, आज जरा काहीतरी फ्रेश वाटल्यावर काय. बायको होय नाही नाही नाही. ह्याचा प्रश्न पडलो, नेमक्या माझा चुकला काय की माझी बायको बोलायची बंद झाली. ह्याका काय समजना, ह्याका घाम फोटो दिलो कसो तरी बाबा गाडी घेऊन घराकडे येलो तरी का बायको बोल ना. चाय कसं त्या हाणून दिल्या पुढ्यात ह्याना गप्पी आपली गेळे जाय तरी सुद्धा बायको होई नाही करी ना. हो विचारता बघ तुझा झाला काय तरी सांग, बोलणंच नाही तर बायको होई नाही काय नाही. जेवणाचा वेळ झालो त्याबरोबर बायको जेवणाचा ताट आणून पुढे दिला. हा घ्यावा. हो तेव्हा सांगता वा जेवण सुंदर झाला. बायको होई नाही 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 काही येत नाही. शेवटी तो बिचारो कंटाळलो आणि जेवण घेऊन झाला आणि झोपाच्या वेळा घ्यायला ते काही विचारल्या, बाई माझी तिया ह्याचा सॉंगचा काय घेतलंस गप्रवाचा, ह्याचं कारण काय तर सांग. का बोलत नाहीस? तुझ्या मैत्रिणीकडे जाताना मी जास्त खाऊ नेलं
तर सगळा खाऊक म्हणतात तीच घेतलंस, माझा काय विषय येत नाही. आता तुझ्या मैत्रिणीकडे मी जास्त वेळ बघितलं असा तसं काय विषय नाही, तिच्या पुढ्यातच होतस नाही. मग म्हणता असा असताना तिला माझ्याकडे बोलायचा पण तिथे झालं असता सांग. तेव्हा तिनं तोंड उघडले. तेव्हा ती म्हणाली म्हणता माझ्या मैत्रिणीकडे जाताना जास्त खाऊ घेऊन गेलो, मनात बोलायचो काय विषय असो काहीच नाही. तिकडे गेल्यानंतर माझ्या मैत्रिणीकडे तुम्ही बघत होता किंवा बोलत होता तिच्याशी, मनात बोलले ना असं काही विषयच नाही. अरे तर मग म्हणतात झाला काय तरी सांग. तेव्हा ती म्हणाली मी फक्त फोन येल्यानंतर तुमका काय सांगलं की माझ्या मैत्रिणीकडे जाऊचा, खायच्या मैत्रिणीकडे का तुमका सांगायला नाही होतं, तरी तुम्ही सुद्धा तुम्ही सकाळी उठल्यानंतर त्याच्याच दारात कशी काय गाडी नेलास, म्हणून तुमच्या एवढा बोलणे नाही. असा बुवा विश्वास तो खरोखर महत्वाचा. त्याच्यानंतर वाढदिवस कोणताच तरी बुवानी केलो. वाढदिवसाचा विषय होतो. वाढदिवसा गेली नवरा बायको आणि ती बायको सांगता हो म्हणता काय म्हणता त्यांनी वाढदिवस केलो म्हणता फुला सगळी मांडली, त्याच्यावर केक कापल्याने त्याच्यानंतर त्यांना लागल्या अगो म्हणता तिथं फुलाचा धंदो हा, म्हणान त्यांना फुला ठेवल्या खाली सगळीकडे पसरल्याने केक कापल्या आणि त्याच्यावर म्हणतात त्यांनी आपलं वाढदिवस साजरा केल्याने आमचं आता मिरशांगेचा धंदो, आता आम्ही मिरशांगे ठेवूया का, ह्यो विषय. तर बुवा वाढदिवस आपण आता साजरे करतो हे सगळं पाश्चात्य संस्कृती आहे. मेणबत्ती पेटवायचे आणि ते फुकायचे. म्हणजे काय करतो की आपण त्या वाढदिवस असणाऱ्याच्या आयुष्यामध्ये प्रकाश करण्यापेक्षा आपण त्याला ते मेणबत्त्या फुकायला सांगतो. हे कुठेतरी पाश्चात्य हे चुकीचं आहे. तेव्हा आपण एखाद्याचा जन्मदिवस असेल तर त्याला पंचारती करून त्याची ओवाळा त्याला अष्टगंध लावा आणि सगळीकडे दिवे लावा, ह्यात त्याला शुभेच्छा महत्वाच्या आहेत. आजकाल आपण आपली संस्कृती बाजूला ठेवून पाश्चात्य बघतो. फॅशन बघा ना किती. पहिली साडी चोळी पूर्वी इथपर्यंत साडी असायचे, साडी भरगच्च नेसली जायची. त्याच्यानंतर पंजाबी ड्रेस इलो, जीन्स इली, वन पीस. पुरुषांचे सुद्धा किती पोशाख बदलले, सदरो लेंगो, धोतर टोपी, त्याच्यानंतर शर्ट पॅन्ट, जीन्स पॅन्ट. आता काय जातं असला का 3-4 वरच जात. पण मी म्हणतो फॅशनचा जमाना आहे, जरूर आहे, पण या फॅशनच्या जमान्यामध्ये जगत असताना, फॅशन करत असताना ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या आई वडिलांची मान समाजामध्ये कुठेतरी खाली जाईल. एवढी मात्र फॅशन करू नका, एवढी मात्र फॅशन करू नका, एवढी मात्र फॅशन करू नका. कारण कुठचंही आई वडील त्याची मान गर्वाने कधी असते ताट, तेव्हा आपली मुलं समाजामध्ये बिनधास्त प्रमाणे आणि प्रामाणिकपणे वागत असतात, तेव्हा ते आई वडील खुश असतात. म्हणून सांगतोय ज्यांनी ज्यांनी आपल्या आई वडिलांचे लाड पुरवले, ज्यांनी ज्यांनी आपल्या वृद्ध आई वडिलांना सांभाळलं, त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख कधीच येणार नाही. आणि सुंदर मुद्दे सांगले बघाशी आई वडिलांचे. आई आणि वडील आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, म्हणजे कोण तर आई. परमेश्वराला प्रत्येकाच्या घरामध्ये जाता येत नाही म्हणून त्यांनी आईची निर्मिती केली. म्हणून सांगतो आई वडिलांची सेवा करा. कुठच्याही देवा किंवा देवळात जाऊची गरज नाही. सकाळी उठल्यानंतर तुम्ही आई वडिलांचे चरण स्पर्श केलात ना, कारण त्यांच्या चरणाशी स्वर्ग आहे. चांगले मुद्दे बोलणे सांगितले. फक्त काय जरा पावसाचं व्यत्यय झालो आणि आता पाऊस सुद्धा गेलेलो, त्यावेळी एक गाणं घेतो. हे सुरांनो चंद्रवा आणि गजराला सुरुवात करतो. त्या ठिकाणी सन्माननीय अनंतजी सुर्वे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे एबी नाईक यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे योगेशी आसोलकर यांच्याकडून गुरुमाऊली विनीत दुरी यांच्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय नारायण सावंत माझा विद्यार्थी आहे, त्याच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय कुमार सौरभ गंगावणे
1.5 वर्ष शिक्षण घेतोय विद्यार्थी आहे माझा, त्याच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार सन्माननीय वैभवजी नाईक साहेब यांच्याकडून हे बंद पाकिट आलेले आहे. मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गजल घेऊया. मुखी मंत्र म्हणता राम कृष्ण हरी, मुखी मंत्र म्हणता राम कृष्ण हरी, येई धावनिया भक्ता की श्रीहरी, येई धावनिया भक्ता की श्रीहरी, येई धावनिया भक्ता की श्रीहरी. हाकेला श्रीहरी. हा कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये जर या संसार रूपी भवसागरातून आपल्याला तरुण जायचं असेल तर एकच मार्ग, तो म्हणजे रामाचा उच्चार, परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे.
त्या राम नामाचा मंत्र आपल्या मुखामध्ये असला पाहिजे. म्हणून म्हणते बघा, मुखी मंत्र म्हणता राम कृष्ण हरी, मुखी मंत्र म्हणता राम कृष्ण हरी. भेटीला चांग व्याघ्रावरी बैसोनी, असे अंगारी तो ज्ञानोबाशी पाहोनी. वाघावर बसून फिरायचा पण त्याला गर्व झाला हो. गर्वाचं गळे नेहमी खाली असतं. माणूस कितीतरी विद्वान असला पण त्याला क्षणिक जरी गर्व झाला तरी त्याचं ते सर्व ज्ञान हे वाया जाणार असतं. त्या चांगदेवाला गर्व झाला. त्याला वाटलं आपण जिवंत वाघावर बसून फिरतो म्हणजे आपण किती श्रेष्ठ. तो एकदा ज्ञानोबा माऊलींच्या भेटीसाठी आला आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त ही चारी भावंड एका निर्जीव भिंतीवर बसलेली होती. त्यावेळी चांगदेव आला आणि म्हणतो कसा, ज्ञानोबा मी तुला भेटायला आलोय आणि बघ जिवंत वाघावर बसून. वाघावर बसत होता खावचा काम की काय, आम्ही निसतो साधं कुत्र जरी भोकाक लागला तरी पाठी पुढे करतो, पुढे जायचं काय नाही, पण तो जिवंत वाघ. त्यावेळी ज्ञानोबा माऊलींनी ओळखलं की यात चांगदेवाला गर्व झालेला आहे आणि त्यांनी काय केलं, ज्या भिंतीवर ती बसलेली होती भावंड त्या भिंतीला आज्ञा केली की चल. आणि काय चमत्कार, ती निर्जीव भिंत सुद्धा चालायला लागली. आणि नंतर चांगदेवाला समजलं की आपल्याला जो अहंकार झालेला होता, जो गर्व झालेला होता, त्या गर्वाचा नाश या ठिकाणी ज्ञानोबा माऊलींनी केला. आणि नंतर चांगदेवांनी ज्ञानोबा माऊलींच्या चरणावर घालून घेतला आणि म्हणाले, ज्ञानोबा माऊली तुम्ही खरोखर श्रेष्ठ आहात आणि तुम्ही मला आजपासून तुमचा शिष्य म्हणून स्वीकारा. अशा प्रकारे त्या चांगदेवाच्या गर्वाचा नाश झाला. म्हणून म्हणते बघा, येई भेटीला चांग व्याघ्रावरी बैसोनी, असे अंगारी तो ज्ञानोबाशी पाहोनी. वेद काल विचाचा देव चरण धरी, वेद काल विचाचा देव चरण धरी. लागले यौवन ते शिवाच्या मागावरी, येती धावोनी शुभ कीर्तनाच्या मंदिरी. भक्तीमध्ये किती शक्ती आहे. असा विषय नाही की बुवांना काय बोलत नाही कशाला, तर बिचारे माका काय बोललोच नाही, काय म्हणजे कायच नाही बारीमध्ये. त्यामुळे उगाच तरी आपण कशाला बोला, कारण कसा विषय कुडाळ म्हटलं तर आपण ह्या पंचकसूतीमध्ये पडतो. आणि एखादा पाहुणा आपल्या घरामध्ये आला आणि तो जर सन्मान देत असेल तर त्या पाहुण्यात त्याची इज्जत काढणं या आपला कुडाळ पंचकशीवाल्यांचा काम नाही. त्याचा पण तेवढाच सन्मान ठेवला पाहिजे. ही आपल्या कोकणची कुडाळकरांची परंपरा आहे. कारण एखादा आपल्याला बोलतच असेल तर आपण त्याला घालून पडून बोलणं हे कुठेतरी आपल्या रीती मर्यादेला शोभत नाही. जर बुवा बोलले असते तर 100% त्यांच्या तोडीसतोड त्यांना उत्तर दिलं असतं. पण आजची बारी ही कशी झाली, संगीताच्या माध्यमातून आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून. खरोखरच या पोलीस बांधवांचे 77 वर्ष आहे आणि या 77 वर्षामध्ये हे पोलीस बांधव 77 वर्षीय गणरायाची सेवा करून हा डबल बारीचा सामना आयोजित करून तुम्हाला सर्वांना त्याचा आस्वाद घेण्यासाठी देतात. बरोबर, पुन्हा एकदा पोलीस बांधवांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणून म्हणतो बघा, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी त्यांच्या मागावर यवन होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तुकोबा माऊलींचं कीर्तन चालू होतं. त्या कीर्तनामध्ये येऊन पोहोचले आणि पकडण्यासाठी जे यवन आले, काय चमत्कार झाला. ते यवन ज्या ज्या माणसाला पकडायचे तो माणूस त्यांना छत्रपती शिवाजी महाराज दिसायचे. आणि अशा प्रकारे त्या यवनांच्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराज दिसून गेले. बघा, कीर्तनामध्ये, भक्तीमध्ये आणि
आणि निष्ठेमध्ये श्रद्धेमध्ये किती ताकद आहे. प्रत्यक्ष पांडुरंगाला तुकोबा माऊलींचं कीर्तन असताना तिथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करून द्यावी लागली. ही भक्तीमधली ताकद आहे. म्हणून म्हणते बघा, लागले यौवन ते शोभा मागावरी येती धावोनी शुभ कीर्तनात मंदिरी. जो तो दिसे शिवाजी, जो तो दिसे शिवाजी की मया करी, जो तो दिसे शिवाजी की मया करी. त्यांना भान नसायचो आणि एके दिवशी त्यांचं बाळ रांगत रांगत त्यांच्या पायाखाली कधी आलं आणि कधी तुडवलं गेले त्यांना समजलं नाही. जेव्हा त्यांची पत्नी तेथे आली ती आरडाओरडा करू लागली आणि शेवटी पांडुरंगाला त्या ठिकाणी येऊन त्यांचं बाळ त्यांना परत द्यावं लागलं. हे कशामुळे शक्य आहे? जर तुमची भक्तीच जर श्रेष्ठ असेल, निष्ठा परमेश्वरावरची जर स्वच्छ असेल, तर परमेश्वर तुम्हाला मागितलेलं देतो देतो आणि देतोच. म्हणून मध्ये बघा, सद्गुरु हरी नामात रंगोली काळ तुडवी तिचे काही माझी समजूनी. बुवानी दोन प्रश्न घातलेली आणि मी घातलेल्या दोन्ही प्रश्नांची बुवानी उत्तरं दिली आणि ती बुवा उत्तर तुमची बरोबर आहे. आणि बुवांनी मला दोन प्रश्न घातले. बुवांचा प्रश्न होता पहिला, सीता माता. प्रश्न पहिला काय होता? सीता माता वनवासामध्ये असताना, सीता माता वनवासामध्ये असताना रावणाने पळवायच्या अगोदर तिला कोणी पळवली होती? प्रश्न पहिला होता. कारण पारंपरिक बारी म्हटल्यानंतर शेलाव पेटाब्याच्या बुवा प्रश्नाचा उत्तर काय देता ह्याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांची गर्दी असतात. देता काय नाही, काय गप्पच राहता. तर बुवांचा पहिला प्रश्न होता, सीता माता वनवासामध्ये असताना रावणाने तिला पळवायच्या आधी तिला कोणी पळवली होती? तर त्याचं उत्तर असं आहे बुवा, सीता माता वनवासामध्ये असताना रावणाने पळवायच्या अगोदर तिला एक राक्षस होता, त्या राक्षसाचं नाव होतं वीरान राक्षस. त्या वीरान राक्षसाने तिला सीता मातेला पळवलेली होती. आणि तो पूर्वजन्मीचा कोण होता? तर तुंगर नावाचा गंधर्व होता. हा तुमचा पहिला प्रश्न. आणि त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर वीरान राक्षस. आणि दुसरा प्रश्न बुवांचा होता, ज्या हरीचा आपण उच्चार करतो, ज्या हरीचा आपण उच्चार करतो तो हरी
मूळ किती तत्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 2, ज्या हरीचा आपण उच्चार करतो तो हरी मूळ किती तत्वाचा आहे. तर बुवा त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सांगतो. ज्या हरीचा आपण उच्चार करतो तो हरी मूळ 36 तत्वांचा आहे. दोन्ही प्रश्नांची बुवांच्या ही उत्तरं दिलेली आहेत. बाकी तुम्ही सर्वजण हे जाणकार तर आहातच आणि जर काही चुकलं असेल तर बुवांना याची उत्तर माहिती असतील. बुवा आपल्या चौथ्या बारीला सांगू शकतील. या ठिकाणी भारुड घेऊया. बुवांनी सुद्धा सुंदर अशा प्रकारे भारुड घेतलेलं होतं. या ठिकाणी आमचे परम मित्र म्हणजे शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये आम्ही 7वी पर्यंत एकत्र होतो. माझा परम मित्र म्हणजे बिग सपोर्टर म्हणायला हरकत नाही. ज्या ज्या वेळी मला पंढरीच्या वारीला जायचं असतं त्या वेळी ज्या गाडीची सोय करून देतो तो म्हणजे माझा जीवीचा जिवलग सिद्धेश भोगते. याचकडून हे 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भारुडाचं नाव आहे ययाती देवयानी. चेतन काय बरं ना, सध्या फोनानेच वाट लागलेली आहे सगळी. झगडे झगडे फोन दिसते, फोनाशिवाय हात नाही. व्हॉट्सअप आणि फेसबुक पहिले तरी साधारण दिसते डबी होते, आता ही असली मोठी फळकुटा येत डुबुक डुबुक दिसते. असं चादर कपड्यावर घेतल्याने तरी फसाक फसाक फेस काढत. पण घरात तरुण पोरगो किंवा पोरगे असतात फुल नेटवर्क जर घरात असतात आणि एखाद्याचा फोन इल्यानंतर त्या पोरग्या हळूहळू हॅलो हॅलो करीत वसरेल पाणीच्या वाटेक लागला काय तेव्हा समजायचा हय काहीतरी पाणी मोरता ता फुर फुर आणि भूर व्हायच्या आधी त्याचा येणार येईल आणि सिग्नल खेळून मोकळा व्हायचा. आणि आजकाल प्रश्न सुद्धा काय तो तकडेच विचारतो व्हॉट्सअपला, प्राणप्रिये तू जर हसत असशील तर तुझं हास्य मला पाठव, तू जर रडत असशील तर तुझे अश्रू मला पाठव. त्या तकडेच रिप्लाय करता निघता जेवण चाललेला भांडी घालतोय खरकटा चिल्ल का पाठव. ही सध्याची परिस्थिती झालेली आहे. म्हणून सांगतो मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढाच तो धोकादायक आहे. पहिले जेव्हा लहानपणाची गोष्ट सांगतो, ज्यावेळी वाडीमध्ये एखाद्या घरी बसलं जायचं तेव्हा 10 जण एकत्र बसायचे आणि चर्चा व्हायची. आता सुद्धा 10 जण एकत्र बसतं पण काय 10 जणांच्या आधी मोबाईल असतात, कोणाचा कोणाक वेळ नाही. हो याकडे आपला बोलत असतो, हो चॅटिंग वेगळा करीत असतो. म्हणजे मोबाईलने काय केलं तर जे जवळ संबंध होते ते मोबाईल मध्ये काहीतरी लांब झाले. भले ग्रुप झाले, ग्रुप मध्ये माणसं 5ची पण रोज मेसेज किती जण करतात 5 जण 495 जण. ते असत काय नसत कोणतं मेसेज दिलो आपण फटके गावात तिकडे आमका काय करायचं बघला बघे काय ही परिस्थिती. हा हे बघा त्याच्यातलो मी एक असं मला आमचा ग्रुप एकच माणूस चालू होता, तो एकच ओनली वन कापिया. भारुड घेऊया. 11 वाजेपर्यंत बारी संपवायला सांगितले. भारुडाचं नाव आहे ययाती देवयानी. दोन जीवांचं मिलन अधूर राहिलं रे, दोन जीवांचं मिलन अधूर राहिलं रे. ययाती देवयानी कथा सांगतो मेरी, ययाती देवयानी कथा सांगतो मेरी, ययाती देवयानी कथा सांगतो मेरी. दोन शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आणि ऋषपर्व राजा याची कन्या शर्मिष्ठा या दोघी जिवलग मैत्रिणी होत्या.
आणि त्या दोन्ही जिवलग मैत्रिणी एके दिवशी असं ठरवलं की आपण अरण्यामध्ये वनशोभा बघण्यासाठी जायचं. आणि त्या आपल्या सर्व सखींना घेऊन, सर्व मैत्रिणींना घेऊन अरण्यामध्ये वनशोभा पाहण्यासाठी गेल्या. आणि वनामध्ये गेल्यानंतर वनशोभा पाहत असता असता त्यांना एक सुंदर तलाव दिसला. आणि तलाव दिसल्यानंतर त्या सर्वांच्या मनामध्ये जलक्रीडा करण्याची इच्छा निर्माण झाली. सर्वजणी तलावामध्ये उतरल्या. आपली वस्त्र काढून त्यांनी काठावर ठेवली आणि सर्वजणी जलक्रीडा करण्यासाठी पाण्यामध्ये उतरल्या. जलक्रीडा करत असता असता त्या जलक्रीडेमध्ये धुंद झाल्या. आणि त्याच वेळी शंकर आणि पार्वती त्या दिशेने येताना त्यांना दिसले. शेवटी महिलाच त्या परपुरुष समोरून येतोय म्हटल्यानंतर त्यांच्या मनामध्ये लज्जा निर्माण झाली. आणि त्या सर्वजणी काठावर वस्त्र परिधान करण्यासाठी आल्या. आणि चुकून शर्मिष्ठेने काय केलं, देवयानीची जी वस्त्रे होती ती शर्मिष्ठेने आपल्या अंगावर घातली. आणि आपली जी वस्त्रे होती ती त्या शर्मिष्ठेने घातलेली पाहून देवयानी रागाने लालबुंद झाली. देवयानी रागाने लालबुंद झाली आणि म्हणाली, अगं हे शर्मिष्ठे, तुला दिसत नाही? बाबू तू फुटता सांगतं तर मी आपलं घबरवतोय का? ते का स्टोरी बोलते माहिती आहे तर तुला दिसत नाही? मी म्हटलं एका पुढचा माहिती आहे का? आज त्यांच्या पोरग्यांचा काय शाळा करा नाही बाबा, ते डेंजर असतं. हा तर काय झालं? मी म्हणाली, अगं शर्मिष्ठे, तुला दिसत नाही, तू माझी वस्त्र परिधान केलीस. तू तर एका राक्षस कुळातील राजाची पोर आणि मी एका ब्राह्मण कुळातील एका ब्राह्मणाची ज्ञानी योगी महापुरुषाची मुलगी. तेवढी माझी वस्त्र तू मला परत दे. आणि असं म्हणता म्हणता ती आपल्या सर्व सखींना काय म्हणते बघा, हटा बाजूला हटा, हटा बाजूला हटा, हटा बाजूला हटा. सर्वीने केला वसे माझी सोनी आवडी मला देव, सर्वीने केली जटा. हटा बाजूला हटा, हटा बाजूला हटा, हटा बाजूला, हटा बाजूला हटा. या सटवीने काय केलंय बघा, माझी वस्त्र तिने घातली. तिला सांगायला लागली की माझी वस्त्र तुम्हाला परत दे. परंतु शर्मिष्ठा काय वस्त्रे देण्यासाठी तयार होईना. आणि असं करता करता शर्मिष्ठा सुद्धा क्रोधित झाली. तिने काय केलं, त्या देवयानीला परत त्या तलावामध्ये ढकलून दिली आणि आपल्या सर्व मैत्रिणींसोबत ती राज्यामध्ये आली. राज्यामध्ये आली, देवयानीला ढकलून दिली तलावामध्ये आणि आपण सर्व आपल्या मैत्रिणी समवेत राज्यामध्ये आली. राज्यामध्ये आल्यानंतर राजाला सर्व हकीकत सांगितली की असा असा प्रकार झाला. देवयानीला आपण खूप समजावलं परंतु ती काय यायला तयार होईना. शेवटी दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी विचारलं की माझी मुलगी देवयानी कुठे? त्यावेळी ती शर्मिष्ठा आणि त्याच्या मैत्रिणी दैत्यगुरु शुक्राचार्यांना काय सांगतात बघा, नाना करुणी पार विनंती थकलेली थकलेली थकलेली, नाना करुणी पार विनंती थकलेली थकलेली थकलेली,
तयार होईना. आणि इकडे काय झालं, देवयानी त्या तलावामध्ये होती आणि त्याच वेळी ययाती राजा शिकारीच्या शोधात असताना त्या दिशेने आला आणि तो तलावाजवळ आल्यानंतर त्याने तलावामध्ये पाहिलं तर एक सुंदर तरुणी त्या तलावामध्ये आहे. एक सुंदर तरुणी त्या तलावामध्ये आहे. त्याबरोबर ययाती राजाने काय केलं, आपला शेला काढला आणि त्या ययाती त्या देवयानीच्या दिशेने फेकला आणि त्या शेल्याला धरून देवयानी वर आली आणि शेवटी ययाती राजाने देवयानीचा हात पकडला आणि तिला तलावाच्या बाहेर काढली. आणि तो ययाती राजा काय म्हणतो बघा, पाहिली रे पोरगी मस्त मस्त मी पाहिली रे पोरगी मस्त मस्त मी पाहिली रे तळ्यामध्ये बुडताना तिला पाहिली रे. पाहिली रे पोरगी मस्त मस्त मी पाहिली रे तळ्यामध्ये बुडताना तिला पाहिली रे. ययाती राजाने त्या देवयानीला बाहेर काढलं, हाताला धरलं आणि बाहेर काढलं. असा प्रसंग झाल्याबरोबर ययाती राजा देवयानीला म्हणाला की आता तू मुक्त आहेस, तू आता जाऊ शकते. पण त्या देवयानीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं होतं. ती त्या ययाती राजाला म्हणाली की आजपर्यंत मला कुठल्याही परपुरुषाचा स्पर्श झालेला नव्हता. आज पहिल्या प्रथम तुम्ही माझा हात पकडलेला आहे. त्यावेळी मी तुम्हाला आजपासून माझा पती मानते. काय सांगितलं की पहिल्या प्रथम तुम्ही माझा हात पकडलेला आहे, त्यावेळी आजपासून मी तुम्हाला माझा पती मानते. त्याबरोबर ययाती राजा काय म्हणतो बघा तिला, डोकं फिरलं या बैठ डोकं फिरलं या डोकं फिरलं या बैठ डोकं फिरलं या फिरला की काय, निस्तो हातात धरल्याबरोबर तिला सांगतो लगीनच करूया मनात. पण देवयानी काय ऐकायला तयार होईना. तोपर्यंत तिकडून ऋषपर्व राजा आणि त्या देवयानीचे वडील म्हणजे कोण तर दैत्यगुरु शुक्राचार्य ते सगळे त्या ठिकाणी आले. तोपर्यंत या ठिकाणी ययाती राजा होता. त्याने सांगितलं, अरे अगं बाई, मी तर एक राजकुलातला क्षत्रिय आणि तू तर एक ऋषीची कन्या, ती सुद्धा कोणाची, शुक्राचार्यांची. त्यावेळी आपलं काय लग्न होऊ शकत नाही. त्यावेळी ही काय म्हणाली देवयानी की हे सगळं जे होणार लग्न ते आपल्या बाबांच्या इच्छेनुसारच होणार. आणि तिकडे ययाती राजा मावला, आता ठीक आहे बापाशीच्या इच्छा होतात का मला नाही मावलं, हरकत नाही. आजकाल कोण बापाशी इच्छा बघितच रवणत नाही. आवलं काय गाडीवर गेला का वाटे काय कॉलेजला जाते का वाटेला लागली. पण ती देवयानी तरी होती, ती तरी समंजस होती. ती म्हणाली सगळं काय होईल ते वडिलांच्या इच्छेने होईल. असं आश्वासन दिल्यानंतर तो ययाती राजा आपल्या राज्यामध्ये निघून गेला. आणि इकडे ऋषपर्व राजा आणि दैत्यगुरु शुक्राचार्य हे सगळे त्या तलावापाशी आले आणि त्या देवयानीला विनंती करू लागले, अगं बाई तू आता
आमचं जे काय झालं ते चुकीचं झालेलं आहे, त्यावेळी तू काय कर, आम्हाला माफ कर आणि तू आपल्या राज्यामध्ये परत चल. पण ती देवयानी का ऐकायला तयार होईना. ती त्या सर्वांना काय म्हणते बघा, नाही मी येणार, नाही मी येणार, नाही राज्यात मी येणार, माझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राज्यात मी नाही येणार, माझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राज्यात मी नाही येणार, माझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राज्यात मी नाही येणार, नाही मी येणार, नाही राज्यात मी येणार, माझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय नाही येणार, राज्यात मी नाही येणार. ती माझी इच्छा ती पूर्ण झाल्याशिवाय मी का राज्यात येणार नाही. त्याबरोबर त्या ऋषपर्व राजाने विचारलं की अशी तुझी कोणती इच्छा आहे. तेव्हा ती देवयानी म्हणालेली की माझी इच्छा एकच आहे, ययाती राजा मला इथे भेटला त्याच्याबरोबर माझा विवाह करून द्यायचा आणि ही जी तुमची कन्या आहे शर्मिष्ठा, या शर्मिष्ठेला माझी दासी बनवायची. काय वेळ होती तिची, ययाती राजासोबत माझं लग्न लावून द्यायचं आणि ही जी तुमची कन्या आहे शर्मिष्ठा, हिला तुम्ही माझी दासी बनवायची. आणि ती काय म्हणते बघा, जो पुरुष वनात भेटला त्याने तो परजरीशीला सोडिला, जो पुरुष वनात भेटला त्याने तो परजरीशीला सोडिला, भरजरी शेला सोडून माझे प्राण वाचवले, त्याच्याशी माझं लग्न करून द्या. शेवटी शुक्राचार्य तयार झाले की बाई ठीक आहे, त्या ययाती राजासोबत मी तुझं लग्न लावून देतो. आणि राजा सुद्धा तयार झाला की माझी कन्या जी आहे शर्मिष्ठा, त्या शर्मिष्ठेला आजन्म तुझी दासी बनवून ठेवतो. सगळं झाल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे ययाती राजा आणि देवयानी यांचा विवाह झाला. अनेक वर्ष ययाती राजाने त्या देवयानी सोबत संसार सुखाचा उपभोग घेतला. शर्मिष्ठा त्यांची दासी होती. त्या ययाती राजाला आणि देवयानीला 3 पुत्र झाले, 2 पुत्र झाले. पहिला पुत्र यदू आणि दुसरा पुत्र तुर्वसु. हे 2 पुत्र देवयानीला ययाती राजापासून झाले आणि शर्मिष्ठेला ययाती राजापासून 3 पुत्र झाले. शर्मिष्ठेला ययाती राजापासून 3 पुत्र झाले. एक म्हणजे ध्रुयू, त्याच्यानंतर दुसरा अनुध्रुयू आणि तिसरा पुरु. म्हणजे टोटल किती पुत्र झाले ययाती राजा? 5. आणि एके दिवशी ययाती राजा आणि देवयानी दोघे जणी आपल्या राज्यामध्ये असं फिरत असता असता त्या शर्मिष्ठेच्या आश्रमासमोर येऊन पोहोचले. आणि शर्मिष्ठेच्या आश्रमात बाहेर आल्यानंतर 3 गोंडस बालक तिच्या अंगणामध्ये खेळताना त्या देवयानीला दिसले. एवढे सुंदर बालक, गोंडस बालक दिसतात म्हणून देवयानीने त्या 3 बालकांना विचारणा केली की हे बाळांनो, तुम्ही तर खूप गोंडस दिसत आहात, त्यावेळी तुमचा पिता कोण? पिता कोण म्हणता म्हणता ती काय म्हणते बघा देवयानी, पुत्र हे सुंदर आहेत, कोणापासून झाले आहेत, पुत्र
हे सुंदर आहे कोणापासून झाले आहे तोच दुर्योधन आहे कोणाचा बाप रे पुत्र हे सुंदर आहे कोणापासून झाले आहे तोच दुर्योधन आहे कोणाचा बाप रे पुत्र हे कोणापासून झाले आहे तोच कोणाचा बाप रे पुत्र हे दुर्योधन आहे. ही देवयानी त्या तिन्ही बालकांना विचारू लागली की शर्मिष्ठे तू तर अजून यौवन आहेस आणि हे बालक एवढे गोंडस बालक आहेत. त्यावेळी बाळांनो तुमचा पिता कोण? त्यावेळी त्या बालकांनी बोट कोणाजवळ केलं? ययाती राजाच्या दिशेने बोट केलं की हा आमचा बाप आहे. काय झालं? ययाती राजाच्या दिशेने बोट केलं की हा आमचा बाप आहे. त्यावेळी देवयानीच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्या देवयानीने त्या ययाती राजाला सांगितलं एवढा तू स्त्री लंपट असशील. काय सांगितलं? एवढा तू स्त्री लंपट असशील असा माझ्या मनामध्ये कधी विचार सुद्धा आला नाही. अरे माझ्यासोबत लग्न केलंच ते केलं, 2 पुत्र झाले आणि बाहेर सुद्धा तुला लपडा. त्या दासी सुद्धा त्या सोडलं नाही, 3 पुत्र झालं बाबा. ही गोष्ट शुक्राचार्यापर्यंत गेली. देवयानीने शेवटी शुक्राचार्याने सांगितलं आणि त्याच्या पाठोपाठ ययाती राजा त्या शुक्राचार्यांच्या कुटीमध्ये गेला. कारण ययाती राजाला माहिती होतं दैत्यगुरु शुक्राचार्य म्हटल्यानंतर काय लेवलचा शाप देऊ शकतात ते. आणि देवयानीने हकीकत सांगितल्याबरोबर शुक्राचार्य रागाने लाल बुंद झाले आणि त्यांनी त्या ययाती राजाला शाप दिला. काय दिला शाप? की हे नराधमा, हे पापी, तुझं कृत्यच असं अक्षम्य आहे की तुला मी शाप देतो की तुझं जे तारुण्य आहे ते तारुण्य तुझं या क्षणाला निघून जाऊन तू म्हातारा होशील. काय सांगितलं? तुझं तारुण्य निघून जाऊन तू या क्षणापासून म्हातारा होऊन जाशील. शुक्राचार्यांच्या मुखातील शापित शब्द ऐकल्याबरोबर ययाती राजा घाबरून गेला, पायावर लोटांगण घालू लागला आणि म्हणाला माझं चुकलं मुनिवर, माझं चुकलं महाराज, माझं चुकलं. या शापातून मला काहीतरी असा उशाप द्या. त्याबरोबर शुक्राचार्यांना त्या ययाती राजाची दया आली आणि शुक्राचार्यांनी ययाती राजाला उशाप दिला. काय दिला? तर तुझा जो कोणी पुत्र आपलं तारुण्य तुला देईल आणि तुझं म्हातारपण आपल्याला घेईल त्याच वेळी तुला तुझं तारुण्य परत मिळू शकतं. काय उशाप होता? 5 पुत्रांपैकी तुझा जो कोणी पुत्र तुला स्वतःच तारुण्य देईल आणि तुझं म्हातारपण आपण घेईल त्याच वेळी तुला तारुण्य मिळणार. झालं बाबा. तो उशाप ऐकल्यानंतर देवयानी किती झालं तरी ययाती राजा नवरोज दोघा जण घराकडे येईल आणि आपल्या 5 झेलांका तिने विचारले की बाबा असं असं विषय झालेलो, शुक्राचार्यांनी शाप दिलेलो आणि माका तर अजून या संसार सुखाचा उपभोग घेऊचो. काय सांगले? मला अजून या संसार सुखाचा उपभोग घ्यायचा आहे आणि मला हे आलेलं अकाली म्हातारपण जर जाणार असेल तर त्याच्यासाठी तुमच्या 5 पैकी मला एका पुत्राने तुमचं तारुण्य द्या. एकही पुत्र 5 पैकी 4 जणांका विचारलाय, 4तलो एकही जण आपला तारुण्य देव तयार होईना. शेवटी 5वा पुत्र तो होता कोण? पुरु. त्याने सांगितलं की वडिलांची इच्छा आहे ना म्हणून मी माझं तारुण्य बाबा मी तुम्हाला देतो. आणि त्याने आपलं तारुण्य ययाती राजाला दिलं आणि ययाती राजाचं म्हातारपण आपण घेतलं. तारुण्य मिळाल्यानंतर अनेक वर्ष पुनश्च एकदा त्या ययाती राजाने देवयानी सोबत पुन्हा एकदा संसार सुखाचा उपभोग घेतला. अशा प्रकारे जे दोघी जणी म्हणजे काय ययाती राजा आणि देवयानी जी मिलनासाठी विवळत होती त्यांचं मिलन त्या पुरुच्या माध्यमातून पूर्ण झालं. अनेक वर्ष संसार सुखाचा उपभोग घेतल्यानंतर त्या ययाती राजाने आपलं तारुण्य जे होतं ते परत आपल्या मुलाला दिलं. त्याच्याकडून आपलं म्हातारपण घेतलं आणि ययाती राजा आणि देवयानी दोघी जणी वनामध्ये हरिभक्ती करण्यासाठी गेले.
अशा प्रकारे त्या पुरुषच्या माध्यमातून त्या दोघांचं मिलन शक्य झालं आणि या ठिकाणी आमचं ययाती आणि देवयानी हे भारूड संपलं. दोन जीवांचं मिलन आज पूर्ण झालं रे. दोन जीवांचं मिलन आज पूर्ण झालं रे. ययाती देवयानी कथा संपवितो रे. ययाती देवयानी कथा संपवितो रे. ययाती देवयानी कथा संपवितो रे. दोन आज पूर्ण झालं रे. ययाती देवयानी कथा संपवितो रे. खऱ्या अर्थाने बऱ्याच वर्षांनी पारंपरिक बारी आणि भारूड ही सांगण्याची मजा, जो आनंद असतो तो तुमच्या सोबत ऐकणाऱ्यांसोबत आम्हाला सांगताना सुद्धा तो आनंद लुटायला मिळाला. याचं कारण कोणाचं असेल, या पोलीस बांधवांनी ही मानाची सन्मानाची बारी करण्याची सुवर्ण संधी दिली. जांभळे बुवांना सुद्धा तो आनंद घेता आला नाही, कारण 2020 म्हटल्यानंतर भारूड हा विषय होतच नाही. आणि असं असताना पारंपरिक मध्ये भारूड सांगण्याची जी काही मजा असल्याने अभ्यास करावा लागतो, तो अभ्यास आम्हाला पुन्हा एकदा करायला मिळाला. मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी युवा भजनी बुवा दत्तप्रसाद परब यांच्याकडून जांभळे बुवांना प्रश्न आहे. बक्षीस दिल्याने माका 100 रुपये आणि प्रश्न हा जांभळे बुवा. बक्षीस माका 100 आणि प्रश्न विचारले जांभळे बुवा. भारी काम. युवा भजनी बुवा दत्तप्रसाद परब यांच्याकडून जांभळे बुवांना प्रश्न की पुंडलिक वरदे का पुंडलिक वर द्या, याचं उत्तर द्यावं. पुंडलिक वरदे का पुंडलिक वर द्या, याचं उत्तर जांभळे बुवाने द्यावं. 100% देखील देतील. सोपा आहे. मी पण तुम्हाला सांगितलंच नाही, असा विषय नाही. पण प्रश्न त्यांच्यासाठी आहे, मोठासा काय विषय नाही. वर्धा म्हटल्यानंतर आता तसा बघलास तर आकडे उरस कुर्तच्या तकडे गेलास, कडावाच्या पुढे तासुद्धा वर्धाचा, तसं काय विषय नाही. तकडे त्याच्या पुढे एकदम तकडे नागपूर तकडे तिथं वर्धा. आता वरदे का वरद्या ते बुवा 100% सांगतील. धन्यवाद. या ठिकाणी पुनश्च एकदा या सर्व पोलीस कर्मचारी वृंद, अंमलदार, हवालदार यांनी ही पारंपरिक डबलबारी भजन करण्याची सुवर्ण संधी दिल्याबद्दल पुनश्च एकदा या ठिकाणी या कुडाळ पोलीसचे निरीक्षक सन्माननीय राजेंद्रजी मगदूम, सर्व पोलीस अंमलदार, हवालदार या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. वेळ दिलेला झालेला आहे आणि तुम्हा सगळ्यात जमलेल्या तमाम मायबाप भजन रसिकांचे सुद्धा पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानतो. जोडीवाले बुवा गणेश जांभळे बुवा अतिशय सुंदर अशा प्रकारे त्यांनी सुद्धा बारी केली, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. पुढील वाटचालीसाठी माझ्या मित्राला जांभळे बुवांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी दुसऱ्या बारीची स्वागत करतो. धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. अनंत धुरी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार.
भेट झालेली आहे. खरोखरच एक मित्र म्हणून तेवढेच चांगले आहेत तेवढे बुवा पण अतिशय सुंदर गोड गळ्याची बुवा आहेत. सन्माननीय बिली बुवा यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्याकडून आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर. धन्यवाद. फक्त 15 मिनिटाचं टायमिंग दिलंय बारी संपवण्यासाठी. बुवानी अतिशय सुंदर बारी केलेले. कोणाचं करत नाही. खरोखर मुखातून काय वाईट गेलं असेल लहान भाऊ समजून माफ करा. आणि प्रथमतः सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानतो की बारी चालू असताना पाऊस आला आणि पाऊस येऊन सुद्धा आपण सर्वांनी दोन्ही बुवांना तेवढंच ताकदीने साथ दिला. तुम्हा सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय. काहीच न बोलता या ठिकाणी फक्त 10 मिनिटात मला टाइम दिलेला आहे. पण एक प्रश्न होता. पुंडली कवर्दे. हा पुंडली कावर्दे पुंडली कवर्दे काय परमेश्वराने पांडुरंगाने हा पुंडलिकास दिलेला वर आहे. त्याच्यामुळे घेताना पुंडली कास वरदे हरिविठ्ठल हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. आणि पुंडली कवर्गा जर पुंडलिक कवर्गा म्हटला तर तो विषय वेगळा. आणि पुंडलिका वरदे हा बोलल्याच्या नंतर हा विषय वेगळा आहे. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे हरिभजनाची सुरुवात हरिभजनाची जी सुरुवात आहे हरि सप्ताहाची सुरुवात या कलियुगामध्ये जी चालू झालेली आहे ती बऱ्याच अंशी आम्हाला माहित नाहीये की ज्या वेळेला चालू कोणी केली आणि ज्या वेळेला चालू झाली त्यावेळेला किती वर्ष कलियुगाची पूर्ण झाली. बऱ्याच काही गोष्टी रोचक आहे. आता तो वेळ नाहीये म्हणून पुढे जातो. कारण काय 10 मिनिटात बारी संपवायचे. म्हाडेश्वर माऊलींनी सांगितले या ठिकाणी कवाली घेतो आणि पुढे जातो. जंग में हम दोनों दुश्मन वास्तव में हम दोनों यार हैं. जंग में हम दोनों दुश्मन वास्तव में हम दोनों यार हैं. बारी खत्म झगड़ा खत्म कहो ना. कारण शेवटी आम्ही दोघं जण कितीतरी भांडलो. प्रेम या महत्वाचा. थोडा फक्त पेटीचा आवाज कमी करा. भर दे झोली मेरी शिरडी वाले मदीना दर से न जाऊंगा. भर दे झोली मेरी शिरडी वाले मदीना दर से न जाऊंगा. भर दे झोली मेरी शिरडी वाले या ठिकाणी उत्तर बरोबर दिल्याबद्दल आमचे युवा भजनी बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मनपूर्वक स्वीकारतो. आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. परमेश्वराच्या प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो अशी मनोरंगाच्या प्रार्थना करून पुढे जातो. भरते झोली मेरी शिरडी वाले मदीना दर से न जाऊंगा.
साथ दे पूरी मोरे सारी मदिया घर से सबका मालूम है तू साथ सबके चल बिगड़ी बन जाएगी नाम तेरा जोड़े करना पड़ेगी सब कुछ सच सपने ही अपने होता पल भर में पूरी करती पूरा साई घर से या ठिकाणी आमच्या पोलीस कर्मचारी वर्गाकडून आम्हाला 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आई सारी बला वही मिट जाएगी दुनियों से सदा झोली भर कहे प्रमुखाई से तेरी नारी वो भी पूरा जपता हूँ मैं तू संभाले मुझे नाम जपता हूँ मैं तू संभाले मुझे साथ दे मुझे मोरे समस्त आमच्या कुडाळ पोलीस स्टेशन मध्ये सर्व बांधव आणि सर्व कर्मचारी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी मला माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला भजन करण्याची सुवर्ण सुसंधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. सत्यनारायणाचा गजर घेऊन या ठिकाणी भजनाची सांगता करतो. कारण पोलीस स्टेशन म्हटल्याच्या नंतर बंधन आली आणि त्या बंधनाच्या नियमावलीमध्ये राहून काही गोष्टी त्यांनाही पार पाडाव्या लागतात. म्हणूनच फक्त 15 मिनिटाचा टायमिंग या ठिकाणी चौथ्या बारीसाठी देण्यात आलेला आहे आणि त्या 10 मिनिटांमध्ये संपवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कारण कोणत्याही नियमाला गालबोट लागणार नाही असं कृत्य आम्ही की दोन्ही बुवाकडून कधीच होणार नाही. लागेल असं कधी कृत्य होणार नाही. आणि या ठिकाणी भजनाची सांगता गजर घेतो. हो चालेल. सत्यनारायणाची महापूजा आहे आणि दोन्ही बुवांनी अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं आहे. आणि या ठिकाणी सत्यनारायणाचा गजर काळावरती घेण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. हो. सत्याचा देव नारायण घ्यावी ऐकून ही प्रार्थना
जावे दर्शन जावे दर्शन जावे भजन संपूर्ण आरती चालू ना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
रक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका गणेची आता जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मंगल मूर्ती निर्ममा धन्यवाद.